ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। Finally, Ambernath has got its first ever aqua theme restaurant. यहाँ आपको 4 different dining options मिलने वाले हैं like aqua sitting, rooftop, private dining and AC dining. Plus यहाँ का ambience इतना unique है that it will directly teleport you to a different country. This is Greenleaf जो located है अंबरनाथ पाइपलाइन रोड पे। यहाँ डेली लाइव म्यूजिक एंड डीजे नाइट होती है, प्लस फूड में वेज एंड नॉन वेज दोनों अवेलेबल है। डेली हैप्पी आवर्स भी है फ्रॉम 12 PM to 6 PM where you will get 15% off on food. You can also book this place for your special occasions like birthday parties, roka ceremony, engagement or family get-togethers at a fixed menu starting from just rupees 899. बुकिंग के लिए कॉल करें 9356952839 या 8446106828 पर। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। नमस्कार, मैं अशोक पिंडानी, आप देख रहे हैं टाउन दर्शन न्यूज। आइए देखते हैं यह खास खबर। अंबरनाथ नगर पालिका चुनाव भले ही आगे बढ़ा दिया गया हो, लेकिन शहर का राजनीतिक माहौल लगातार गर्माता दिखाई दे रहा है। शनिवार देर रात करीब 1 बजे पैनल नंबर 4 के शिवसेना उम्मीदवार निखिल वालेकर, यश वालेकर और उनके समर्थक भाजपा उम्मीदवार पवन वालेकर के कार्यालय के बाहर पहुंचे। इसी दौरान निखिल वालेकर ने पवन वालेकर से वाद विवाद करने की कोशिश की। ऐसा आरोप पवन वालेकर की ओर से लगाया गया है। देर रात विरोधी उम्मीदवार के कार्यालय के बाहर पहुंचने का असली उद्देश्य क्या था, इस पर भी पवन वालेकर ने गंभीर सवाल उठाए हैं। इस बीच दहशत फैलाने के उद्देश्य से अंबरनाथ के बाहर से गुंडे बुलाए जाने का आरोप भी पवन वालेकर के समर्थकों ने लगाया। पवन वालेकर के घर के बाहर संदिग्ध लोगों की आवाजाही का सीसीटीवी फुटेज भी सामने आया है। घटना के बाद क्षेत्र का राजनीतिक वातावरण और अधिक तीव्र हो गया है और दोनों पक्ष अब आगे कानूनी कदम उठाने की तयारी में हैं। काल रात्री काही घटना माझ्या ऑफिसच्या बाहेर घडल्या। जेव्हापासून मी BJP मध्ये प्रवेश केला त्या दिवसापासून तर फॉर्म नॉमिनेशन ज्या दिवशी मी भरला तेव्हापासून तर काल रात्रीपर्यंत माझ्या कार्यकर्त्यांवरती आणि माझ्या ऑफिसच्या बाहेर काही गुंड प्रवृत्तीचे लोक फिरतात आहेत आणि ते आपल्या अंबरनाथचे रहिवासी नसून पुणा, सोलापूर आणि आणखीन काही वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत। याच्या आधी पण अंबरनाथमध्ये जे इलेक्शन लढल्यात गेलेले आहेत ते दहशत आणि गुंड प्रवृत्तीच्या जीवावरतीच इलेक्शन यांनी केलेले आहेत। जे माझे विरोधक आहेत ते काल रात्री 6 ते 7 गाड्या घेऊन माझ्या ऑफिसच्या बाहेर आले आणि त्यांनी 60 ते 70 जण त्यांनी ते माझ्या ऑफिसच्या बाहेर त्यांचे पोरं उभे होते। मग मी CCTV मध्ये बघितल्यावरती मी बाहेर गेलो तर मग मी त्यांच्याकडे मी गेलो। त्या टायमाला त्यातल्या एका पोरानी शिवी दिल्यामुळं माझे पोरं त्याच्या अंगावरती गेले। तर त्यामध्ये काय झालं नाही, सोडवासोडवी झाली, पण त्यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला, पण तो डाव पोलिसांनी मोडून काढला। ते खोटा गुन्हा म्हणून पोलिसांनी त्यांना CCTV माझी दाखवली, म्हणून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल नाही झाला। पण हे बाहेरचे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत हे अंबरनाथमध्ये काय करतात याचा तपास आपले पोलिसांनी करावा अशी माझी नम्र विनंती आहे। आणि प्रभाग क्रमांक 4 मधून मी BJPचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझे विरोधक हे वारंवार ह्या गोष्टी करतात आणि या आधी पण त्यांनी गुंडागर्दी आणि दहशत याच्या जीवावरती इलेक्शन लढवलेली आहे आणि इथून पुढं त्यांची दहशत आणि गुंडागर्दी ही मी संपवणार आणि की मी त्या जो त्यांचा कार्यकर्ता किंवा त्यांचा जो गुंड आहे त्याला मी मारहाण केली असं म्हणून त्यांनी गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला। काही दिवसांपूर्वी जी गाड्यांची तोडफोड झाली होती त्या प्रकरणात त्यांचा काय स्वभाव होता? साहेब त्याच्याबद्दल त्या व्हिडिओ पण अवेलेबल आहेत
इंस्टाग्रामवरती की ते पोरं निखिल वाळेकर, राजू वाळेकर हे यांचे सोबत कंटिन्यू राहणारे पोरं आहेत आणि त्यांच्याकडे अशाच प्रकारचे पोरं असतात. त्याच बेसवरती ते लोक इलेक्शन किंवा नगरपालिकेवरती त्यांनी इतक्या वर्ष सत्ता गाजवलेली आहे दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावर. ज्या गाड्या वापरल्यात गेल्या होत्या त्यातल्या ज्या बाहेरच्या गाड्या होत्या MH12 YS 3617 आणि MH12 VN 9912 ह्या गाड्या बाहेरच्या होत्या आणि बाकी अंबरनाथच्याच काही गाड्या होत्या. अशा 6 ते 7 गाड्या होत्या. पण ह्या बाहेरच्या गाड्यात यांचा आपल्या पोलिसांनी सखोल त्याचा तपास करावा ही माझी नम्र विनंती. या संदर्भात काही पत्रव्यवहार केला आहे का? नाही, आता इथं याच्यानंतर आमचा पक्ष आणि मी स्वतः आम्ही पत्रव्यवहार करणार आहे. पुढच्या संदर्भात आम्ही तुम्हाला टाइम टू टाइम आम्ही माहिती देऊ आम्ही काय याच्यावरती पाऊल उचलणार आहे. क्रमांक 4 मधून मी अधिकृत BJPचा उमेदवार आहे. माझे विरोधक आजपर्यंत दहशत आणि गुंडागर्दीच्या जीवावरतीच इलेक्शन त्यांनी लढवलेली आहे आणि हा डाव मी आणि माझे सहकार्य BJPचे सगळे सहकार्य आम्ही मोडून काढू आणि इथून पुढे अंबरनाथमध्ये भयमुक्त इलेक्शन आणि गुंडागर्दीमुक्त इलेक्शन आम्ही करू आणि अंबरनाथमध्ये आम्ही विकासाच्या आणि डेव्हलपमेंटच्या बेसवरती आम्ही जनतेची सेवा आणि निवडणूक लढू. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी.